खरं तर बौद्धांनी आरक्षण ही जी व्यवस्था आहे तिला समजून न घेता, तिचा बेस समजून न घेता तिचा आत्तापर्यंत फक्त उपभोगच घेतलेला आहे. त्याच्यामुळे आत्ता जे काही प्रश्न यांना उपस्थित होत आहेत की बाबा आम्ही बौद्ध असताना महार अशी नोंद आमची का केली जाते, प्रश्न अतिशय योग्य आहे. पण आपण हे आपल्या घरी एखादा सरकारी व्यक्ती आपली माहिती मागायला आल्यावरच असे प्रश्न उभे का करतो? पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला या देशातली पार्लमेंटरी सिस्टम किती कळाली. कायदे बनवण्याचं काम एकतर या देशाच्या विधिमंडळामध्ये होतं किंवा संसदेमध्ये होतं. अधिकारी कायदे बनवत नाहीत, ते फक्त सरकारने बनवलेल्या कायद्यांचा म्हणजेच विधिमंडळाने आणि विधानसभेनी आणि लोकसभेनी बनवलेल्या कायद्यांचा फक्त अंमलबजावणी करत असतात. त्यांची त्याच्यामध्ये काहीही चूक नसते. पण आपल्याला सापडतात तेच आणि आपण रिॲक्टही त्यांच्यावरच होतो. मुळात आपण आरक्षणाबद्दल इतकं बेईमान व्हावं, कारण आरक्षण आपल्याला हे सहजासहजी मिळालेली बाब नाही आहे. आज मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी जो संघर्ष करतो आहे, अरे बाबांनो, मराठा समाजाला या देशातल्या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये माणूस म्हणून तरी ओळख आहे. ज्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये माणूस म्हणून ओळखसुद्धा नव्हती, त्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये रिझर्वेशन अर्थात रिप्रेझेंटेशन मिळवून दिले. बाबासाहेब आंबेडकरांना हे आरक्षण मिळवून देण्यासाठी, हे रिझर्वेशन मिळवून देण्यासाठी छोटा संघर्ष करावा लागलेला नाही. तुम्ही हे विसरू नका. तुम्हाला आज महार ही जात जरी कलंकित वाटत असली, ती जात आपण लावू नये असं जरी वाटत असलं, तरी त्यावर पर्याय आहेत, पार्लमेंटरी पर्याय आहेत. याचा अर्थ असा नाही की महार लिहितायत म्हणून आपण आपली नोंदच करायची नाही. याचे परिणाम भविष्यामध्ये आपल्यावर फार भयानक होऊ शकतात, आपल्या भविष्याच्या पिढीवर फार भयानक परिणाम होऊ शकतात. आणि त्याची चाहूल आता सुरू झालेली आहे. आत्ताच झालेल्या पोलीस पाटलांच्या निवडीमध्ये, एक्झाममध्ये इतर प्रवर्गातल्या लोकांनी आपल्या अनुसूचित जातीची प्रमाणपत्र काढून दुसऱ्या राज्यातली आपल्या इथल्या सवलती बळकावल्या आहेत. हे कशामुळं होतं आहे? महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा लिंगायत लोकांनीसुद्धा धेडलिंग असे सर्टिफिकेट काढून आपल्या सवलती बळकावलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या जाती खोटे प्रमाणपत्र दाखल करून, दुसऱ्या राज्यातली प्रमाणपत्र दाखल करून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फायदा घेत आहेत. आणि आपण त्या आरक्षणाला बेईमान होताना दिसत आहोत. महार म्हणून आज जी आरक्षणामध्ये नोंद केली जाते आपली अनुसूचित जातीच्या वर्गीकरणामुळे, मित्रांनो, आरक्षण हे जे मिळालेलं आहे हे कुठल्याही जातीच्या आधारावर आरक्षण मिळालं नाही. चुकीचे गैरसमज सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. आरक्षण हा जातीचा विषय नाही. आलं का लक्षात? आरक्षण हे व्यक्तीच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आहे. जातीवर जर आरक्षण मिळालं असतं तर मराठ्यांना कधीच आरक्षण मिळून गेलं असतं. आजही राज्य मागास आयोग मराठ्यांना हेच सांगतंय, कालही तेच सांगत होतं. सुप्रीम कोर्टातही त्याच प्रकरणावरून मराठा आरक्षण रिजेक्ट झालं. जे प्रकरण म्हणजे तुम्ही मागास आहात हे सिद्ध करा. माझी बौद्धांमधल्या तथाकथित विचारवंतांना विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपण कसे मागास आहोत हे सिद्ध करण्यासाठी सायमन कमिशन पुढे दिलेली साक्ष वाचा. राऊंड टेबल कॉन्फरन्स फर्स्ट, राऊंड टेबल कॉन्फरन्स सेकंड वाचा. तुम्ही कुठल्या जातीचे आहात म्हणून तुम्हाला हे आरक्षण मिळालं नाही, तर तुम्ही या देशातल्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक व तसेच राजकीय मागास लोक आहात, क्लास आहात, म्हणून तुम्हाला हे आरक्षण मिळालेलं आहे. त्याचा जातीशी संबंध नाही. फक्त त्याच्यामध्ये पार्लमेंटरी डॉक्युमेंटरीमध्ये अनुसूचित जातीच्या रखान्यामध्ये आपली जी महार म्हणून नोंद करण्यात आलेली आहे, ती नोंद खरं तर आपण बौद्ध झाल्याच्या नंतर त्याची अमेंडमेंट होऊन
त्या ठिकाणी बौद्ध अशी नोंद किंवा धर्मांतरित बौद्ध अशी नोंद करता येऊ शकते, पण त्यासाठी आपल्याला सुद्धा लढा उभा करावा लागेल, संघर्ष उभा करावा लागेल. अधिकाऱ्यांना, घरी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करून आपला प्रश्न सुटणार नाही. आपला प्रश्न गंभीर होणार आहे. घरी आलेल्या अधिकाऱ्याला विरोध करून जर आपण आपली तिथं अनुसूचित जातीची किंवा जातीची नोंद नाही केली तर आपला आरक्षणाचा टक्का घसरू शकतो. आरक्षणाचा टक्का घसरल्यामुळे बजेटवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळं असा कुठलाही कुटाणा तुम्ही करू नका. आणि सध्या जे मराठा आरक्षणासाठी जे काही सर्वे केला जातो आहे, खरं तर ह्या सर्वेमध्ये आपला काहीही संबंध नाही आहे, तरी लोकांनी उगाच अफवा उठवून टाकलेल्या आहेत. तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगाचं पत्र वाचा, त्यांनी काढलेला तो फॉर्म नीट वाचा, समजून घ्या. त्याच्यामध्ये आपला संबंध नसताना लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका. पण हा जो काही प्रश्न आज उपस्थित झालेला आहे, हा आपल्या भविष्यासाठी अतिशय गंभीर प्रश्न आहे. यावर आपण काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमची बौद्ध म्हणून नोंद हवी असेल तर देशाच्या पार्लमेंटमध्ये तसं बिल आणून अनुसूचित जातीच्या रखान्यामध्ये आपली जी महार नावाची जात आहे तिच्यामध्ये अमेंडमेंट करण्यासाठी आपल्याला कायदा करायला सरकारला भाग पाडावं लागेल. तोपर्यंत हा प्रश्न मुळासकट सुटणार नाही. आणि हा प्रश्न सुटू शकतो त्यासाठी आपल्याला बेसिक मुद्द्यावर काम करणं गरजेचं आहे. कारण आरक्षण हे आपल्याला सहजासहजी मिळालं नाही. तुम्ही त्याला इतकं क्षुल्लक घेऊ नका. आपण बौद्ध झालो तर आम्हाला महार ही जात नकोच आहे. जात कोणालाच नको आहे. पण पार्लमेंटरी रेकॉर्डला जो आपला रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड आपल्याला अमेंडमेंट करून घेतल्याशिवाय आपल्याला अनुसूचित जातीमधून बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती मिळणार नाहीत. अनुसूचित जातीच्या आपल्याला मिळालेल्या सवलती ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या बलिदानातून मिळालेल्या आहेत. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो संघर्ष उभा केला होता आपल्या रिप्रेझेंटेशनचा, त्याच्यामध्ये त्यांची 3 मुलं, 1 मुलगी आणि पत्नी रमाबाई यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आहुती दिलेली आहे. तेव्हा कुठे हे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे? हे सहजासहजी मिळालं नाही. फालतूचे स्टेटमेंट करून बौद्धच लिहा, महार लिहूच नका, आपण हिंदू नाहीच, अशा पद्धतीचे खोटे स्टेटमेंट करून लोकांना मूर्ख बनवू नका. आपण अनुसूचित जातीचं आरक्षण मिळवण्यासाठी हा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला त्याग आणि बलिदान विसरून चालणार नाही. अनुसूचित जातीच्या रखान्यामध्ये आपली बौद्ध म्हणून किंवा कन्व्हर्टेड टू बुद्धिझम म्हणून अशी नोंद जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा टेक्निकल इश्यू चालूच राहणार आहे. त्यासाठी आपल्याला या संदर्भात पार्लमेंटमध्ये कायदा करून आपली अनुसूचित जातीच्या यादीमध्ये नोंद करून घेणं काळाची गरज आहे. मित्रांनो, आरक्षण हे फार अथक प्रयत्नानं मिळालेलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बलिदानाची झळ तुमच्या घरापर्यंत पोहोचली नसेल, पण बाबासाहेब आंबेडकरांचं घर ह्या झळीमध्ये उद्ध्वस्त झालेलं होतं. तेव्हा कुठं हे सगळं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळं आरक्षणाला एवढं शिल्लक घेऊ नका, त्याला इतकं कमी लेखू नका. महार हा टेक्निकल विषय आहे आणि तो टेक्निकल विषय सोडवण्यासाठी खरं तर बौद्धांमधल्या सर्व तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन देशातल्या काही खासदारांशी संपर्क साधून हा विषय सोडवायला पाहिजे आणि तो सुटू शकतो. त्याच्यावर कामसुद्धा बऱ्याच लोकांचं चालू आहे. त्यामुळं सध्या जरी आता हे मराठा जनगणनेचा जे काही विषय चाललेला आहे, मराठा सर्वेचा विषय, या सर्वेमध्ये आपला तसा काही संबंध नाही. त्या अधिकाऱ्यांना जे लिहायचं आहे ते लिहू द्या, कारण त्यांना वरून जसे आदेश आहेत तसेच ते लिहिणार. आणि त्यांनी तसं लिहिलं म्हणजे आपल्यावर फार मोठा परिणाम होणार आहे अशातला कुठलाही भाग नाही. त्यामुळं अधिकाऱ्यांना सहकार्य करा आणि त्यांना ते लिहू द्या. तुम्हाला खरंच बौद्ध म्हणून जर अनुसूचित जातीचं आरक्षण हवं असेल त्यासाठी आजच लढा उभा करा. पार्लमेंटमध्ये हा विषय गेला पाहिजे, तोपर्यंत आपला प्रश्न सुटणार नाही.